नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4थी विषय भाषा व गणित याची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 सोडवणार आहोत. भाषा व गणित याच्यामध्ये हा पेपर 1 असतो. याच्यामध्ये आपल्याला 75 प्रश्न असतात. एकूण 150 गुण, 2 मार्काला 1 प्रश्न. हे पहा, या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 ते 25 प्रश्न हे मराठीचे असतात आणि विभाग 2 मध्ये 26 ते 75 प्रश्न हे गणिताचे असतात. चला तर आपण प्रथम विभाग 1 मराठी सोडून घेऊ. पहा, प्रश्न पहिला व प्रश्न 1 व 2 खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. हा एक उतारा आपल्याला दिलेला असतो, तो आपल्याला नीट व्यवस्थित वाचायचा आहे. त्यावरून आपल्याला खाली त्याची प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. पहा, आपल्या भारतात विविध जातीचे, विविध पंथांचे, निरनिराळ्या धर्माचे लोक राहतात. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. त्यांची राहणी, त्यांचे आवडते छंद, खाणे-पिणे वेगळे आहे. तरी सर्वजण एकाच राष्ट्राचे म्हणजे भारताचे नागरिक आहेत. भारत हे एक राष्ट्र आहे. विविधतेत एकता हेच भारताचे खास वैशिष्ट्य म्हणून तर परमपूज्य साने गुरुजी म्हणतात की भारतीय संस्कृती हे सहस्र पाकळ्यांचे कमळ आहे, पण तरीही आम्ही एकत्रच आहोत. भारताच्या या विविधतेचा आम्हाला अभिमान आहे. भारत हे एक लोकशाही राज्य आहे. सत्यमेव जयते हे या राष्ट्राचे ब्रीद वाक्य आहे. तर जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. अशोक चक्रांकित तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज आहे. कोणत्याही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीत आम्ही सर्व एकत्र असतो. एकजुटीने शत्रूला विरत करतो. आम्ही वेगवेगळे असलो तरी भारताचे ऐक्य जपतो. जगाला याचेच मोठे नवल वाटते. हा उतारा आपण वाचल्यानंतर प्रश्न पहिला आहे, भारताचे ब्रीद वाक्य कोणते आहे? तर भारताचे ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न आहे, भारताचे खास वैशिष्ट्य कोणते? भारताचे खास वैशिष्ट्य आहे, इथं याच्यातून आपल्याला ते उत्तरातून शोधायचं आहे. विविधतेत एकता हेच भारताचे खास वैशिष्ट्य आहे. विविधतेत एकता. पुढे आहे प्रश्न 3 व 4 साठी खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांक शोधा. एक होते लठ्ठ लठ्ठ लाल बुंद माकड, कथा सांगे ते कितीतरी भाकड. एक होती इवली इवली चिमणी, घरट्यासाठी झाडांची करत बसली पाहणी. एक होता पांढरा पांढरा ससा, गाता गाता बसला त्याचा घसा. एक होता काळा काळा कावळा, फांदीवर काव काव करत बघतो तिराळा. एक होते छान सानुले बाळ, खुदकन हसले तर बघतच राहाल. ही कविता आपल्याला नीट वाचायची आहे. त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. प्रश्न क्रमांक 3, चिमणी काय करत होती? चिमणी काय करत होती? घरट्यांसाठी झाडांची करत बसली पाहणी. घरट बांधण्यासाठी ती झाडाची पाहणी करत होती, म्हणजे घरट्यासाठी जागा शोधत होती. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न 4. रिकाम्या जागी योग्य शब्द पर्यायातून शोधा. जसे इवली इवली चिमणी तसे टिंब टिंब कावळा. कावळा कसा होता? कावळा. काळा काळा कावळा. इवली इवली चिमणी तसे काळा काळा कावळा. प्रश्न 5 व 6 खालील संवाद वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा.
संवाद आहे. नावेतून जात असता त्याने रामूला विचारले, काय रे, तुला गणित येतं का? नावाडी म्हणाला, नाही. पंडित म्हणाला, अरे रे, तुझा पाव जन्म फुकट गेला गेला. बरं, तुला भूमिती येत असेलच ना? नावाडी म्हणाला, नाही, तेही येत नाही. पंडित म्हणाला, नाही तर मग तुझा अर्धा जन्म फुकट गेला. बरं, निदान ज्योतिष तरी येतं? नावाडी त्रासिकपणे म्हणाला, नाही हो, तेही येत नाही. काय म्हणतोस? ज्योतिषही येत नाही? अरे, मग तुझा पाऊण जन्म फुकट गेला रे बाबा. पंडित महाराज, ते पहा, वादळ सुटलंय. लाटा उसळू लागल्या. नावेतही पाणी शिरू लागले. तुम्हाला पोहता येतं ना? नाही रे, आता कसं होणार? पंडित काकुळतीला येऊन म्हणाला, आता तुमचा सगळा जन्म फुकट जाणार. असे म्हणून नावाड्याने समुद्रात उडी मारली. वरील त्याच्यावर 5वा प्रश्न आहे, वरील संवाद कुठे झाला? कुठे झाला संवाद? नदीकाठी, समुद्राकाठी, समुद्रातील नावेत आणि नदीत. समुद्रात उडी मारली म्हणजे ते समुद्रातील नावेत बसलेले होते, तिथं त्यांचा संवाद झालाय. समुद्रातील नावेत. पंडिताचा स्वभाव कसा आहे? हुशार, चतुर, गर्विष्ठ का मन मिळावू? पंडिताचा स्वभाव आहे गर्विष्ठ. पुढे आहे प्रश्न 7 ते 9. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. 7वा प्रश्न, टिंबटिंब या प्राण्याला पाय नसतात. उंदीर, बेडूक, साप का गांडूळ? गांडूळ. हे सर्व प्रश्न एकमेकावर अवलंबून आहे. जर आपल्याला पहिला प्रश्न येत नसेल तर आपण दुसरा प्रश्न वाचायचा. त्या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. कुणाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात? तर गांडुळ्याला. गांडुळ्याला या प्राण्याला पाय नसतात. गांडुळ्याला पाय नसतात. त्या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. 9वा प्रश्न आहे, गांडूळ शेतातील जमीन टिंबटिंब करतो, भुसभुशीत. पुढे आहे 10वा प्रश्न, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरता येणार नाही? पहा, अरे रे रे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? याच्यात आपल्याला वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरता येणार नाही हे विचारले. इथे आपल्याला प्रश्नचिन्ह वापरता येणार नाही. अरे रे, हे आपल्याला उद्गार चिन्ह इथं वापरावं लागेल. पण असं रस्त्याला घाबरून चालेल का? हे डबल अवतरण चिन्ह आपण हे बोलले त्याला वापरू शकतो. इथं कॉमा देऊ शकतो, परंतु प्रश्नचिन्ह वापरू शकत नाही. पुढे आहे 11वा प्रश्न, मिलिंद या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. मिलिंद. मिलिंद म्हणजे फुंगा. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 12, खालील दिलेल्या डावीकडील शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द पर्यायातून शोधा. लेखक, लेखिका. पुढे आहे 13वा प्रश्न, खालील शब्दा अर्थाची म्हण निवडून तिचा योग्य पर्याय क्रमांक शोधा. अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणं म्हणजे देव देतो आणि कर्म नेतो. 14वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. संगीत, राष्ट्रीय, सह्याद्री, न्यायाधीश. न्यायाधीश हा बरोबर आहे. संगीतला ग ला दुसरी वेलांटी पाहिजे होती, तर राष्ट्रीयला ट ला दुसरी वेलांटी पाहिजे, सह्याद्री द्रीला दुसरी वेलांटी पाहिजे होती. दंड या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा. दंड म्हणजे शिक्षा, दंड म्हणजे बाहू. पर्याय क्रमांक 2. खालील पैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पहा, गवताची पेंडी, विमानाचा वैमानिक.
गवताची पेंडी असते. विमानाचा वैमानिक म्हणजे चालक असतो. विमानाचा वैमानिक ही चूक आहे. किल्ल्यांचा जुडगा असतो. साधूंचा जथ्था असतो. विमानाचा वैमानिक ही चुकीची जोडी आहे. 17वा प्रश्न आंब्याच्या झाडांची असते राई. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 18वा. वर्णमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? पहिला ग च आहे. ग झाल्यावर ख, ख, ग, घ, ज आहे म्हणजे हा 1 नंबरला. झ, झ, ट, थ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, र, प, फ, ब, भ, म, य आणि र. र चे 2 शब्द आहेत. इथं र नंतर ज येतो. हा म च्या अगोदर आहे म्हणजे 2 नंबरला हा शब्द येईल. 3 नंबरला हा शब्द येईल. तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? ग, र, म. पुढे आहे पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते. या वाक्यातील उद्देश विभाग कोणता? उद्देश आहे पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते. याच्यामधला आपल्याला उद्देश शोधायचा आहे. पंडित नेहरू हे इथले उद्देश आहे. पुढचा आहे 20वा प्रश्न. पुढील शब्दासाठी कोणता शब्द समूह निवडाल? शिलालेख. शिलालेख म्हणजे दगडावर लिहिलेला लेख, दगडावर कोरलेले लेख. 21वा प्रश्न आहे खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. राष्ट्रीय प्राणी सिंह, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय ध्वज तिरंगा, राष्ट्रीय पक्षी मोर. राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय ध्वज तिरंगा, राष्ट्रीय पक्षी मोर हे तिन्ही बरोबर आहे, परंतु राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे, ही चुकीची जोडी आहे. 22वा प्रश्न खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते आहे? भूतकाळ म्हणजे होऊन गेलेला काळ. तो खनिज मिठाचा दगड होता. होता म्हणजे माग होऊन गेलाय म्हणजे हा हेच भूतकाळी वाक्य आहे. पुढे आहे प्रश्न 23 व 24. खालील जाहिरात वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधा. पहा, ही एक जाहिरात आहे, त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. 23वा प्रश्न जाहिरात कशाच्या संदर्भात आहे? वाडराज वॉटर पार्क. वॉटर पार्कची जाहिरात आहे. पर्याय क्रमांक 2. वॉटर पार्कचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे? कोणते आहे? मॉडर्न साऊंड अँड लाईट सिस्टीम, रेन डान्स, लहान मुलांसाठी किड्स किंगडम, अजून 50 फूट उंच थ्रिल राईड्स. हे सर्व पर्याय बरोबर. हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. 25वा प्रश्न खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. वेबसाईट, गणकयंत्र, सॉफ्टवेअर, कार्यसामुग्री, टेलिफोन, दूरध्वनी, नर्स, परिचारिका. म्हणजे इंग्रजी मधलं नाव आणि त्यालाच मराठीत काय म्हणतात हे दिलेलं आहे, परंतु वेबसाईट म्हणजे गणकयंत्र नाही, ही चुकीची जोडी आहे. हे आपण मराठीसाठी 25 प्रश्न सोडवले. आता विभाग 2 गणित सुरू होते 26 प्रश्नापासून. पहा, 26 प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकच वार 5 वेळा येईल? फेब्रुवारी महिन्यात जर 29 दिवस असतील तर एक वार 5 वेळा येतो आणि लीप वर्ष असेल तरच 29 दिवस असतात त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये. मग लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष. पहा इथं 5 चोक 20, 4 ने पूर्ण भाग जातो, 4 पंचे 20, 4 दुने 8. इथं 2 बाकी राहते, हे येणार नाही. 4 पंचे 20, 0शी 0, 4 दुने 8, याला 4 ने भाग जातो म्हणजे हे लीप वर्ष आहे. 2008 या साली फेब्रुवारी महिन्यात एकच वार 5 वेळेस येईल. पुढे आहे 27. 4 शतक
गुणिले 9.3 बरोबर किती? पहा येथे आपल्याला एक गणित दिलंय 4 शतक. 4 शतक म्हणजे किती? 400 गुणिले 9.3 9.3 म्हणजे 93. पहा इथे आपल्याला 93 ने 4 ने 93 ला गुणून घ्यायचे. 4 ला गुणलं किंवा 93 ने 4 ला गुणलं, 4 ने 93 ला गुणलं तर सारखंच आहे. 4 × 12, हातचा आला 1, 9 × 36 आणि 1 37. मग 372 आणि हे वरचे 2 जशीच्या तसे ठेवून घ्यायचे. मग 37,200 उत्तर आलेलं आहे. 37,200 पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे 28 नंबरचा प्रश्न. आपल्याला विस्तारित मांडणी तयार दिलेली आहे, त्याच्यापासून तयार होणारी संख्या आपल्याला काढायची आहे. इथे पहा सगळ्यात मोठी संख्या 5 अंकी संख्या आहे 90,000. म्हणजे त्याच्यातला हा 5 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे, कारण शेवटची मोठी संख्या पहिली ही 5 अंकी आहे. मग 9, त्याच्यानंतर 4 अंकी संख्या याच्यात नाही, 5 अंकी संख्या नंतर येईल ही एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 नंतर हजार, एकक, दशक, शतक आणि हजार. म्हणजे येईल 9 नंतर हे दुसरे 9, 3 अंकी संख्या 8 आणि 2 अंकी संख्या नाहीये, 1 अंकी आहे, त्याच्या जागी आपण 0 घेणार आहे. 1 अंकी संख्या 7 म्हणजे 99,807 ही संख्या तयार होणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 29वा प्रश्न. 928 भागिले 29 बरोबर किती? पहा आपल्याला भागाकार करायचा आहे. 928 भागिले 29. 29चा पाढा आपल्याला एवढा पाठ असेल किंवा नसेल तर आपण पाढा तयार करून हे गणित सोडवणार आहे. 29 गुणिले 2, 9 दुने 18, हातचा आला 1, 2 4 आणि 5 आणि 29 त्रिक 9 त्रिक 27, हातचे आले 2, 3 2 6, 7 आणि 8. 29 गुणिले 4, 9 चौक 36, हातचे आले 3, 4 दुने 8, 9 10 आणि 11. पाहिजे हे पहिलं 29 ने 9 ला भाग देताना 2 संख्येला घ्यावा लागेल, कारण ही 2 अंकी संख्या आहे जी भाग देत होती. मग 29च्या पाड्यामध्ये 92च्या जवळची कोणती संख्या आहे तर 87. 3चा भाग जातो. 29 त्रिक 87. 92 मधून 87 गेले तर राहिले 88, 89, 90, 91 आणि 92. 5 वरून घेतले हे 8 आणि मग 29 दुने 58, शून्याशी 0 भाग गेला 32चा. उत्तर आलं 32. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 30 नंबरचा प्रश्न. 7, 5, 1 हे अंक कमीत कमी एकदा वापरून मिळणाऱ्या लहानात लहान 4 अंकी संख्येतून 3 अंकी सर्वात मोठी लहान संख्या वजा केल्यास कोणती संख्या येईल? पहा हे अंक दिलेत आपल्याला 7, 5 आणि 1 हे अंक कमीत कमी एकदा वापरून मिळणाऱ्या लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करायचे. संख्या तर आपल्याला 3च दिल्यात, मग आपल्याला एक संख्या दिली नाही ती आपण 0 घेणार आहे. मग आपल्याला संख्या लहानात लहान 4 अंकी कोणती तयार होईल? मग लहानात लहान संख्या तयार करताना आपण लहान अंकापासून सुरुवात करतो. इथं आपण 1 पासून सुरुवात करणार आहोत. 1 नंतर 0 पहिला येत नाही तर 2 नंबरला घेतला. 0, 5 आणि 7 ही लहानात लहान 4 अंकी संख्येतून 3 अंकी सर्वात लहान. 3 अंकी सर्वात लहान म्हणजे 100. 2 अंकी मोठी संख्या 99 आणि त्याच्यामध्ये लगेच पहिली संख्या लहानात लहान 3 अंकी आहे 100. मग वजा केल्यास कोणती संख्या येईल? याच्यामधून वजा केले
तर किती येईल? 7 5 5 इथे झाले 10, इथे राहिला 0, 957 उत्तर हे येणार आहे. इथे आपल्याला प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे हे आपल्याला हे उत्तर दिलेलं नाही, परंतु हे इथं उत्तर पाहिजे होतं 957, पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 31वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत असणाऱ्या मूळ संख्यांची एकूण बेरीज किती? पहा, मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला फक्त ती संख्या आणि 1 ने भाग जातो अशा संख्या. याच्यामध्ये 9981 ही मूळ संख्या नाही, 93 ही पण मूळ संख्या नाही, 67 ही मूळ संख्या आहे. नंतर 67 नंतर 89 ही पण मूळ संख्या नाही, 9391 ही मूळ संख्या नाही, 47 ही मूळ संख्या आहे. मग 1, 2 आणि 3 ह्या मूळ संख्या आहेत. 45 ही मूळ संख्या नाही, 69 ही मूळ संख्या नाही आणि 81 ही पण मूळ संख्या नाही. मग 3च मूळ संख्या आहेत, त्या आहेत 67, 89 आणि 47. त्यांची बेरीज सांगितली आहे. 7 आणि 7 14, 14 आणि 9 झाले 23, 7 2, 8 8 आणि 16, 16 आणि 4 20. मग उत्तर आलं 203, पर्याय क्रमांक 1. हा 32वा प्रश्न आहे. पुणे विभागात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला 93,984 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 58,695 मुले होती तर बाकी मुली होत्या. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण किती मुली बसल्या होत्या? एकूण बसलेले विद्यार्थी आहेत 93,984. 93,984. त्याच्यामध्ये मुले होती 58,695. 58,695. एकूण मध्ये आपण मुले वजा केली तर आपल्याला मुलं मुली म्हणजे मुली मिळणार आहेत. पहा, 14 मधून 5 गेले म्हणजे राहिले 9, इथे राहिले 7, 7 मधून 9 जात नाही, इथे झाले 17, इकडून हातचा घेतला तर राहिले 8, 8 मधून 9 गेला 1, 8 मधून 6 गेले 2, 3 मधून परत 8 वजा होत नाही, झाले 13, 13 मधून 8 गेले राहिले 5, इथे 1 इकडे गेला, इथे राहिले 8, 8 मधून 5 गेले राहिले 3, 35,219. 35,000. इथे 17 आहे, 17 मधून 9 गेले राहिले 8, म्हणजे 35,289 उत्तर आलं. पर्याय क्रमांक आहे 35,289, पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न 33वा. 43,569 या संख्येतील 3 या अंकाची दर्शनीय किंमत आणि 6 या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक काय? 3 कुठं पण असेल, कोणत्याही संख्येची दर्शनीय किंमत तीच संख्या असते. म्हणजे 3 ची दर्शनीय किंमत 3च आहे, परंतु 6 हा याची स्थानिक किंमत विचारली तो आहे दशकाच्या घरात, म्हणजे ती झाली 60. 60 आणि 3 ची दर्शनीय किंमत यातील फरक म्हणजे वजाबाकी विचारली. 60 मधून 3 गेले राहिले 57, पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न 34वा. 75,412 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी येणार? देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे मराठीत 75 7 75,412. 75,412, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 53° वजा अशी एक चौकट दिली आहे. छेद 37 बरोबर 24°छेद 37 हे उत्तर आले. तर ह्या चौकटीच्या जागी कोणती संख्या येईल ते विचारलंय. याच्यामधून हे वजा केल्यावर हे उत्तर येतं.
मग हे दोनची वजाबाकी म्हणजे हे उत्तर आहे. मग याच्यामधून जर हे वजा केलं तर नक्कीच याचं उत्तर निघणार आहे. छेद समान आहे, फक्त 53 मधून 24 वजा करायचे आहे. 53 मधून 24 वजा केले तर राहतात 29. पर्याय क्रमांक 3. छेद समानच येईल 37. पहा पुढे आहे 36वा प्रश्न. या संख्या दिल्यात, या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या त्या क्रमाने येणारी चौथी संख्या कोणती? चढता क्रम म्हणजे लहान संख्या सर्वात आपण प्रथम घेतो. मग 68,000, 67,000 आणि 68,000च्या 2 आणि 67,000च्या 2 संख्या आहेत. 67,000 लहान आहेत, त्याच्यामध्ये पण इथं शतक, इथं 700 आहे, इथं 400 आहे. 400 वाली संख्या सगळ्यात लहान आहे. 67,497 एक नंबर, ही 2 नंबर. आता 68च्या 2 आहेत. इथं शतक, इथं 1000 10,000च्या घरात 68 आहे, शतकाच्या घरात इथं 1 आहे आणि इथं 5 आहे. मग 68,149 ही 3 नंबरला येईल आणि सगळ्यात मोठी संख्या आहे 68,547. क्रमाने येणारी चौथी संख्या आहे 68,547. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 38वा प्रश्न. 48,318 अधिक 21,789 बरोबर किती? पहा हे गणित आपण लिहून घेऊ. 48,318 अधिक 21,789 बरोबर किती? यांची आपल्याला बेरीज करायला सांगितली. फक्त अक्षरात संख्या दिल्यात. 8 8 16 आणि 9 8 16 आणि 1 17 हातचा आला 1, 8 आणि 2 10 हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11 हातचा आला 1, 8 आणि 1 9 आणि 1 10 हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. 70,107 उत्तर आलेलं आहे. 70,107. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 38वा प्रश्न. 8 गुणिले 9 अधिक 12 वजा 12 गुणिले 7 बरोबर किती? ही पदावली आहे. पदावली सोडवताना काही नियम आहेत. पहा इथं 8 गुणिले 9 अधिक 12 वजा 12 गुणिले 7 ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. पदावली सोडवताना आपण पहिल्यांदा भागाकार, गुणाकार, नंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी असे क्रमाने क्रिया करत असतो. पदावलीत पाहायचं, मग भागाकार नाही आहे परंतु गुणाकार आहे 2 ठिकाणी, तो आधी आपण करून घेणार आहोत. 9 8 72 अधिक 12 वजा 12 पंचे 60 62 72 12 7 84. पुढे आहे पहा बेरीज आणि वजाबाकी 2च क्रिया राहिल्या, त्याच्यामधली बेरीज आपल्याला करून घ्यायची. 2 आणि 2 4 7 आणि 1 8 वजा 84. 84 वजा 84 बरोबर राहिले 0. पदावलीचं उत्तर आले 0. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 39वा प्रश्न. 11.3 अंश छेद 4 या अपूर्णांकाचा अंश खालीलपैकी कोणता असेल? अंश आपल्याला काढायचा असेल तर 4 गुणिले 11 आणि त्याच्यामध्ये ह्या संख्येमध्ये आपण 3 मिळवत असतो. मग 4 गुणिले 11 प्लस 3 अधिक 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा अंश राहणार आहे. छेद समान 4च राहील. 40वा प्रश्न आहे. प्रत्येक पिशवीमध्ये 750 ग्रॅम साखर याप्रमाणे
15 पिशव्यात एकूण किती साखर बांधता येईल? पहा, प्रत्येक पिशवीमध्ये 750 ग्रॅम साखर, तर 15 पिशव्यात एकूण किती साखर, हे आपल्याला उत्तर शोधायचं आहे. पहा मग, 750 गुणिले 15, हे आपण शून्य बाजूला ठेवू. 15 पाचे 75, 7 15 15 3 15 पाचे 15 15 पाचे पहा 15 पाचे 75, इथे हा शून्य घेतला. 15 पाचे 75, खाली राहिले 5, हाताला 7. 15 पाचे 75, 15 सक 90, 15 साता 105. 105 आणि 7, 8 9 10 11 12 13 आणि 14. पहा, आपलं उत्तर आलेलं आहे. 40वा प्रश्न आहे, प्रत्येक पिशवीमध्ये 750 ग्रॅम साखर, याप्रमाणे 15 पिशव्यात एकूण किती साखर बांधता येईल? प्रत्येक पिशवीमध्ये 750 ग्रॅम साखर आहे. इथे पहा, प्रत्येक पिशवीमध्ये 750 ग्रॅम साखर, तर 15 पिशव्यामध्ये किती? मग 750 गुणिले 15 करावं लागेल. 15 0 0, 15 पाचे 75, हातचे 7, 15 पाचे 75, 15 सक 90, 15 साता 105. 105 आणि 7, 106, 107, 108, 109, 110, 111 आणि 112 एवढी किलोग्रॅम साखर त्या 750 ग्रॅम एका पिशवीत, तर 15 पिशवीत आपल्याला 11,250 ग्रॅम साखर बसणार आहे. पर्याय क्रमांक 11,250 ग्रॅम, पर्याय क्रमांक 3. पुढचा आहे 41वा प्रश्न आहे. पहा, 54,032 वजा 43,021, हे उत्तर आपल्याला शोधायचं आहे. 2 मधून 1 गेला, राहिला 1. 3 मधून 2 गेला, राहिला 1. 0 0, 4 मधून 3 गेला 1. 5 मधून 4 गेला 1. मग किती झालं? 11,011 उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे ते 11,011. पुढचा प्रश्न आहे, 2.25 हा अपूर्णांक कसा लिहिणार? 2.25 म्हणजे 2 पूर्ण आणि पुढच्यातला पावभाग. 2 पूर्ण आणि 4 मधला 1 भाग म्हणजे 2.25 झाले. 2 पूर्ण आणि 8 पावभाग 2 भाग, हे पण बरोबर आहे. हे पावभाग म्हणजे 2 आणि पाव 2.25, आणि पुढे आहे 3. 12 मधला पावभाग म्हणजे 3, म्हणजे 2 आणि पाव 2.25, म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 43वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 43. पहा, या फुल्या दिल्यात. इथं 4, फुली 0, या संख्येत फुलीच्या जागी कोणता अंक लिहावा, म्हणजे त्या संख्येत 2, 3 व 5 ने निषेध भाग जाईल. पहा, निषेध भाग म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 3, 5 याच्या जागी लिहावा, म्हणजे त्या संख्येत निषेध भाग जाईल. पहा, निषेध भाग जाणं म्हणजे बाकी 0 येईल. पहा, इथं आपण 5 ठेवून पाहू. 5 जर ठेवला फुलीच्या जागी, तर 5 5 4 5 0, याला आपल्याला पहिल्यांदा 2 ने भाग द्यायचा आहे. बे का बे, बेदून 4 1 राहिला, बे 7 14, बेदुने 4, बे 5 10, 2 ने निषेध भाग गेला. 3 ने निषेध भाग द्यायचा. 3 1 3, 3 1 3 राहिले 2, 3 8 24, 3 1 3 आणि राहिले 3 1 3 2 राहिले, 3 5 15, 3 6 18,
इथं बाकी राहते म्हणजे याला भाग जाणार नाही 3ने. पुढे आहे 1 ठेवून पाहू. फुलीच्या जागी 1 ठेवून पाहू. 1 4 1 0 आणि 2 ने भाग देऊन पाहू. बे 7 14 आणि बे 5 0 आणि बे 5 10. पुढे आहे याच संख्येला आपल्याला 3 ने पण भाग द्यायचा आहे. 3 चौक 3 1 3 3 चौक 12 म्हणजे 2 3 5 15 3 6 18 3 7 21 आणि राहिला 0. पुढे आहे आता या संख्येला आपल्याला 5 ने पण भाग द्यायचा आहे. 5 1 5 5 2 10 5 2 10 खाली राहिले 4 5 8 40 खाली राहिला 1 वरून घेतला 0 5 2 10 म्हणजे 1 जर ठेवला तर तिन्ही संख्येला निषेध ह्या 2 ने 3 ने आणि 5 ने निषेध भाग जातो म्हणजे बाकी 0 येतं. म्हणजे आपल्याला इथं फुलीच्या जागी 1 ठेवावा लागेल. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न 44. खालील आकृतीत छायांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज किती येईल? पहा इथं आहे 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग आहे. त्याच्यामधले 4 रंगवलेत म्हणजे 4 अंश छेद 4 अंश छेद 8 8 एकूण भाग 4 रंगवलेले आहेत. पुढे आहे 1 2 3 4 5 6 7 8 एकूण भाग 4 3 रंगवलेत. मग 3 अंश छेद 8 8 पैकी 3 रंगवले आहेत. तर त्यांची बेरीज सांगितली आहे आणि ती किती येईल सांगितले. छेद समान आहेत मग फक्त अंशाची बेरीज करायची. 4 आणि 3 7 7 अंश छेद 8. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे शेजारील आकृतीत कोणती जीवा व्यास आहे? व्यास म्हणजे काय? जीवा ह्या वर्तुळाला छेदणाऱ्या कुठून पण छेदणाऱ्या रेषाला आपण जीवा म्हणतो. परंतु जर तीच जीवा जर आपण याच्यातून जात केंद्रबिंदूतून जात असेल तर तिला व्यास असं म्हणतात. मग या ठिकाणी फक्त न हीच रेषा केंद्रबिंदूतून जाते म्हणून तिला व्यास म्हणतात. स आणि न. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. 46वा प्रश्न आहे. एका चौरसाची परिमिती 28 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाच्या बाजूची लांबी किती? पहा चौरसाची परिमिती बरोबर त्या चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. पहा इथे आपल्याला काय दिलंय? चौरसाची परिमिती दिली आहे 28 सेंटीमीटर आणि आपल्याला बाजू काढायची 4 गुणिले ही बाजू. मग 4 इकडे गुणिले इकडे भागिले झाले 28 भागिले 4. इथे बाजूच राहील 4 पंच 4 1 4 4 पंचवीस 4 7 24 4 7 28. मग बाजू आली 7. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे भारत श्रीलंका. 47वा प्रश्न. भारत श्रीलंका संघातील क्रिकेटचा सामना मध्यान्हपूर्व 11:25 सुरू झाला आणि मध्यंतर 5:45 संपला तर क्रिकेटचा सामना किती वेळ चालला? 11 वाजून मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारपासून सुरू झाला 11:25 पासून तर 5:45 संपला म्हणजे 11:30 11 वाजेपासून 5 वाजेपर्यंत 12 1 2 3 4 आणि 5 6 तास झाले आणि हे 25 मिनिटं. इथे 11:25 नंतर 5:25 पर्यंत 6 तास झाले आणि 25 पासून 45 पर्यंत हे 20 मिनिटं म्हणजे 6 तास आणि 20 मिनिटं आपल्याला वेळ लागला. 6 तास 20 मिनिटे. पर्याय क्रमांक 3.
पहा पुढे आहे 48वा प्रश्न. 55,000 मिलीलिटर अधिक 15,000 मिलीलिटर बरोबर किती? मग 55,000 इथं पहा 55,000 अधिक 15,000 0 0 0 0 5 आणि 5 10 हातचा आले 6 आणि 7 उत्तर आलं 70,000. पहा इथं आपल्याला लिटर मध्ये विचारले 70,000 लिटर येणार नाही. इथं 70,000 आहेत. एका 1000 मिलीलिटरचा 1 लिटर होतो. मग इथं 70,000 आहे तर 70 लिटर आपल्याला 55,000 इथं आपल्याला 70,000 सांगितलेत. मग आपलं होईल 700 लिटर. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 49वा प्रश्न संतोषकडे. पहा पुढचा प्रश्न आहे संतोष. 48वा प्रश्न. 55,000 मिलीलिटर प्लस 15,000 मिलीलिटर बरोबर किती लिटर मध्ये आपल्याला काढायचंय? याच्यामध्ये आपण बेरीज केली तर पहा 55,000 आणि 15,000 जर बेरीज केली तर झाले 70,000. आपल्याला मिलीलिटर भेटले ते. मग 1000 मिलीलिटरचा लिटर बरोबर 1 लिटर होतो. मग आपल्याला याला 1000ने भागावा लागेल याला. मग 1000मधले 1 गेला, हा 1 गेला, हा 1 गेला, 0 हा 1 गेला, हा 1 गेला, राहिले 70,000. किती राहिले? 70,000. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 49वा प्रश्न संतोषकडे. 30,000 रुपये होते. त्यातून त्याने 18,200 रुपयाची LED टीव्ही व 6,500 रुपयांचे कपाट विकत घेतले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? पहा इथे याच्यामध्ये आपल्याला एकूण रुपये होते 30,000 रुपये. ते आपल्याला पहिले लिहून घ्यावे लागतील. 30,000 रुपये त्यातून 18,000 रुपये LED चे गेले. मग याच्यातून 30,000तून 18,200 रुपये वजा केले. 10 इथे 2 इथे 9 आणि इथे आले 10 मधून 2 गेले 8, 9 मधून 8 गेला 1, 2 मधून 1 गेला 1, 11,800 रुपये राहिले. आणि मग LED घेतली. त्याच्यानंतर 6,500 रुपयाचे कपाट घेतले. याच्यामधून 6,500 रुपये वजा झाले. अजून त्याचे कपाट घेतले. 0 मधून 0 गेला 0, 0 मधून 0 गेला 0, 8 मधून 5 गेले 3, 1 मधून 6 जात नाही इथे झाले 11 आणि इथे इकडून एक हातचा इथे घेतला म्हणून इथे राहिले 0. मग 6 मधून 11 गेले तर राहिले 5. मग उत्तर आलं 5,300 रुपये. उत्तर आहे 5,300 रुपये. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 50वा प्रश्न. एका चौरसाकृती जागेची परिमिती 96 मीटर आहे तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती? आपल्याला परिमिती दिली आहे. चौरसाची परिमिती बरोबर आपल्याला चौरसाच्या परिमितीचं सूत्र इथं वापरावा लागणार आहे. पहा चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग आपल्याला परिमिती दिली आहे 96 आणि बाजू काढायची आहे. मग 96 भागिले हे 4 आपण इकडे घेतले. इथं राहिले बाजू फक्त 4 दुणे 8, 1 राहिला 4 चौक 16. उत्तर आलं 24. बाजू किती आहे? 24.
मग आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचंय. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. मग 24 चा वर्ग म्हणजे 24 चा 2 वेळेस गुणाकार. 24 चा 2 वेळेस गुणाकार. 24 ला 24 ने गुणायचं. 4 चौक 16, हाताला 1, 4 दुणे 8 आणि 1 9, इथे 0, 4 दुणे 8, 2 दुणे 4, 6 6, 8 16 आणि 1 17, हाताला 1, 5 576 उत्तर आलेलं आहे. 576 पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 51. कोणत्या पर्यायी आकृतीच्या घडणीतून घन आकाराचे खोके तयार होईल? घन म्हणजे आयताकृती आणि ह्या दोन घड्या इकडची आतमध्ये घातली इकडून आतमध्ये घेतली तर ही घनाकृती आपल्याला खोके तयार होईल. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 52वा प्रश्न. 7 मुलांना 693 रुपये सारखे वाटायचे तर प्रत्येकाला किती रुपये येतील? सारखे वाटायचे असतात त्यावेळेस आपण काय करतो? भागाकार करत असतो. 7 मुलांना वाटायचे 693 रुपये. मग 693 भागिले 7. 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63. 9 मधून 3 गेले राहिले 6. 6 मधून 6 गेले 0 वरून घेतला 9 7. 7 5 35, 7 6 42, 7 9 63 0. उत्तर आलं 99. प्रत्येक मुलाला येईल 99 रुपये. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 53 प्रश्न. 53वा प्रश्न. 43,059 ही संख्या अक्षरात कशी लिहिणार? 43,000. पहा 43,059. 59 म्हणजे 5 दशक 9. 43,059. एकक दशक शतक घरात काहीच नाही तिथं दिला 0, हजार आणि 10,000. 43,059 अशी. पर्याय क्रमांक 43,059. पर्याय क्रमांक 3. या सारणीत गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता आकृतिबंध येईल? एकक स्थानी हा एकक दशक शतक. हा एककाचा हा 4 चा आकृतिबंध येईल. पर्याय क्रमांक 1 4 चा आकृतिबंध तोच रिपीट होणार आहे. पहिला हा पुढं तोच वाढत जाणार आहे. 55 आहे. 55 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती बागेभोवती तारेचे 6 वेढे देण्यासाठी 960 मीटर तार लागली तर बागेची रुंदी किती? पहा बागेची आयताकृती बागेला 6 वेढे दिलेत आणि त्याला 960 मीटर तार लागली आहे. एकूण याची ही 960 मीटर तार त्याला आपण 6 वेढे दिले त्याने 960 मीटरला जर 6 ने आपण भागलं तर आपल्याला आयताची परिमिती निघणार आहे. पहा मग तिथं आपण 960 भागिले 6. 6 एके 6, 7 8 9, 3 राहिले खाली 36 झाले. 6 7 36, 6 0 0. 160 याची परिमिती आली. आयताची परिमिती 160 आली. आणि तर बागेची रुंदी किती? मग आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. मग इथे 2 परिमिती आहे 160. मग 2 गुणिले याच्यामध्ये लांबी दिलेली आहे 50 अधिक रुंदी आपल्याला काढायची आहे.
पहा इथे 160 इथं 2 गुणिले आहेत, इकडे जर भागिले आले तर 160 भागिले 2, बाकीची संख्या ही अशीच इथे राहील. 2 ने 160 ला गुणलं तर 2 16, 2 0 0 80 येईल. आणि इकडचे 50 हे अधिक आहेत, इकडे गेले तर हे वजा होतील, झाले 50. इथं फक्त रुंदी राहील. 80 मधून 50 वजा झाले तर राहतील 30. मग रुंदी आली, रुंदी बरोबर 30. पर्याय क्रमांक आहे 2. पुढे आहे 56वा प्रश्न. 77 नंतर येणाऱ्या 9व्या समसंख्येत 9 मिळवले तर किती उत्तर येईल? 77 नंतर आपल्याला 9वी समसंख्या काढायची. 77 नंतर 9वी समसंख्या आपल्याला काढायची आहे. 77 नंतर पहिली समसंख्या आहे 78, नंतर आहे 80, 82, 84, नंतर 86, नंतर 88 आणि 90. आपल्याला 77 नंतरची विचारली आहे 9वी समसंख्या. 1 2 3 4 5 6 7, नंतर आहे 92 आणि आहे 94. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9वी समसंख्या आहे 94. 94 मध्ये आपल्याला सांगितलंय 9व्या समसंख्येत 9 मिळवले तर किती होतील? 94 मध्ये 9 मिळवायचेत आपल्याला. 4 आणि 9 झाले 13. हाताला 1, 9 ने 1 10, 103. पर्याय क्रमांक आहे 1. पुढे आहे 57 प्रश्न. 11 चौकट दिली गुणिले 12 बरोबर 1404 असल्या चौकटीत अंक कोणता? पहा इथं कोणत्या संख्येला ह्या संख्येचा गुणाकार करून आपल्याला ही संख्या मिळणार आहे. पहा इथं आपल्याला हे काढण्यासाठी, आपल्याला हे चौकटीतली संख्या मिळवण्यासाठी आपल्याला ह्या 14 ला 1404 ला हे इकडे गुणिले 12, इकडे भागिले केले तर भागिले होतील. मग 12 एके 12, 12 एके 12, 2 राहिले. 12 एके 12, 12 20 मधून 12 गेले 8 राहिले. 12 12 24, 12 12 12 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 सता 84 म्हणजे 117. म्हणजे हे आलं आपलं उत्तर 117. आपलं उत्तर हे 117 आलं. 12 सता 84, उत्तर आलं 117. 11 दिलेले आहेत, 7 आपण इथे टाकणार आहोत, ते आहेत पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे आहे 58वा प्रश्न. 12/8, 12/7, 12/9, 12/6 या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? अपूर्णांकाचे छेद वेगवेगळे असतील त्यावेळेस आपला सर्वात ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. याच्यामध्ये मग 6 हा अपूर्णांकाचा छेद 12 या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान आहे. आणि एकूण हे असतात ते 6, त्याच्यामध्ये 12 केलेत म्हणजे हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. ज्याचा छेद, ज्यावेळेस अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात त्यामध्ये अंश समान असतात, छेद भिन्न असतात, त्यावेळेस जो अपूर्णांक लहान तो अपूर्णांक मोठा असतो. मग तो आहे 12/6, पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे आहे सोबतच्या आकृतीत एकूण किती लघुकोन किती? पहा, लघुकोन म्हणजे काटकोनापेक्षा लहान. मग हा आहे 1 2, नंतर 3 4 5 6. 6 लघुकोन आहेत, पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न 60 व 61. खालील दिलेल्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. पहा,
60वा प्रश्न आहे एसटी बसने प्रवास करणाऱ्याची संख्या मोटारीने प्रवास करण्यापेक्षा कितीने जास्त आहे. एसटीने प्रवास करणारे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि मोटारीने प्रवास करणारे आहेत 1 2 3 आणि 4. मग हे 4 झाले, हे 4 ला 4 गेले, मग राहिले उरले किती 1 2 3 4 5. 5 जास्त आहेत, 5 ने जास्त आहेत. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 61वा प्रश्न. सर्वात जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनाने प्रवास करण्याची संख्या किती. मग वेगाने धावतं ते विमान, त्याने संख्या आहे 2. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 62. सोबतच्या चौकोनात किती किरण आहेत. किरण म्हणजे एका बाजूला अखंड आणि एका बाजूनी अमर्याद जाणारी अशी रेषा. मग कृतीत किती किरण आहेत. खंड असलेली आणि एका बाजूने अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण होय. 1 नंतर 2 3 किती किरण आहेत. 1 2 आणि 3. पर्याय क्रमांक 3. 63वा प्रश्न आहे 3 मीटर लांबीची तार 5 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तारेच्या तुकड्याची लांबी किती. पहा, 3 मीटर तार आहे ही अशी, तिचे आपण 5 तुकडे केले. 1 2 3 4 5. तर तुकडे किती झाले. 1 2 3 4 5 आणि हा एक 6 तुकडे झाले. तर 3 मीटर लांबीची तार आपल्याला 5 ठिकाणी समान अंतरावर कापली तर आपल्याला तारेच्या तुकड्यांची लांबी काढायला सांगितली आहे. मग 3 भागिले 6. 6 एकूण तुकडे आहेत आणि 3 मीटरची हे आहे. मग 6 एके 6, 3 ला भागात ने 0 घेतला, त्याच्या पुढं 0 ठेवला, नंतर 6 पंचे 30, 0.5 सेंटीमीटर. मीटर लांबीचे 5 मीटर 0.5 मीटर म्हणजेच अर्धा मीटर म्हणजेच 50 सेंटीमीटर. कारण 100 सेंटीमीटरचा 1 मीटर असतो, इथं अर्धा मीटर आहे म्हणजे 50 सेंटीमीटर. उत्तर आहे 50 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक अ आणि ते आहे फक्त अयोग्य. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे संतोषने दुकानातून 2.25 किलोग्रॅम साखर, अर्धा किलोग्रॅम शेंगदाणे व 1/4 किलोग्रॅम साबुदाणा आणला तर संतोषने दुकानातून एकूण किती माल आणला. पहा, काय काय माल आणला दुकानातून. 2.25 किलोग्रॅम साखर, 2.25 किलोग्रॅम म्हणजे 2 किलो आणि 750 ग्रॅम किलोग्रॅम साखर, अर्धा किलोग्रॅम शेंगदाणे आणि 1/4 किलोग्रॅम साबुदाणा, 1/4 म्हणजे 750 ग्रॅम साबुदाणा आणला तर एकूण किती सामान आणलं त्याने. किती किलोग्रॅम माल आणला ते विचारले. 0 अधिक 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 अधिक 0 5 आणि 5 अधिक 5 10. हातचा आला 1 झाले. 8 8 आणि 5 13, 13 आणि 7 झाले 20, झाले 2, हे 2 आणि हे 2 4, 4000 म्हणजे इतकं किलोग्रॅम. 3.5 इथं 2.25 किलोग्रॅम इथं सॉरी. पुढचा प्रश्न आहे 64. संतोषने दुकानातून 2.25 किलोग्रॅम साखर, 2.25 किलोग्रॅम साखर म्हणजे 1 किलो आणि 750 ग्रॅम साखर, अर्धा किलो शेंगदाणे म्हणजे 500 ग्रॅम शेंगदाणे, 1/4 किलो साबुदाणा म्हणजे 750 ग्रॅम
साबुदाणा आणला तर एकूण किती माल त्याने खरेदी केला किलोग्रॅम. एकूण किती माल आणला ते विचारले. 0 अधिक 0 अधिक 0 0 5 अधिक 0 5 5 अधिक 5 10 हातचा आला 1 7 आणि 1 8 8 आणि 5 13 13 आणि 7 झाले 13 आणि 7 झाले 20 हातचे आले 2 2 आणि 1 3. मग त्याने 3000 ग्रॅम इतका माल खरेदी केला. ग्रॅमचं जर किलोग्रॅम मध्ये केलं तर 3000चं होईल 3 किलो. पर्याय क्रमांक 1 किलोचे होतात. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. मग 3000 ग्रॅम म्हणजे 3 किलो. पर्याय क्रमांक आहे 3. पुढे आहे 65वा प्रश्न. सोबतच्या घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण कोणता आहे. तास काटा हा आहे 7 आणि मिनिट काटा आहे 3. मग इथे 6 असता तर हा झाला असता काटकोन. काटकोनाच्या पुढे गेलाय म्हणजे हा झालाय विशाल कोन. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 66वा प्रश्न. 55,500 ही संख्या अक्षरात कशी लिहिणार. अक्षरात कशी लिहिणार. 55,500 ही संख्या अक्षरात 55,500 55,500. पर्याय क्रमांक 1 अयोग्य असणारे फक्त अयोग्य. मग हे आहे फक्त 55,500 हे बरोबर आहे. 55,500 म्हणजे 55,500 हे पण बरोबर आहे. 55,550 हे चुकीचं आहे. 55,000 हे पण चुकीचं आहे. म्हणजे आणि क बरोबर आहे. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. जे हे उत्तर बरोबर आहे 55,500 आणि 55,000 आणि क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता मधोमध येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज किती. उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्येकडे आपल्याला जायचं आहे. इथे पहा 50,000 63,000 18,000 24,000 आणि 30,000. याच्यामध्ये 63,000 ही मोठी संख्या आहे. पण ती आपण प्रथम घेणार आहोत. 63,227. त्याच्यानंतर आहे 50,000 50,338. त्याच्यानंतर आहे 30,284. नंतर आहे 18,655 आणि दुसरी शेवटची संख्या आहे 24,771. 24,771 असा हा उतरता क्रम आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारले मधोमध येणाऱ्या मांडल्या असता मधोमध येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज किती. इकडे 2 इकडे 2 म्हणजे ही मधोमध संख्या यांची बेरीज आपल्याला. मग 8 आणि 4 12 13 14 0 15 16 आणि 17. किती आले 17. 8 आणि 4 12 13 14 15 16 आणि 17. ती आहे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 68वा प्रश्न. खालीलपैकी योग्य विधाने किती आहेत. पुढे आहे 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्याच येते. नंतर आहे अनेक समसंख्यांची बेरीज विषम संख्या येते. हे पण बरोबर आहे. पहिलं पण वाक्य बरोबर आहे. एक सम व एक विषम संख्येचा गुणाकार विषम संख्या येतो हे चुकीचं आहे. 2 विषम संख्येचा गुणाकार विषम संख्या येतो हे पण चुकीचं आहे. हे 2 आणि ब हे 2च वाक्य बरोबर आहेत. ते आहेत पर्याय क्रमांक 2 मध्ये. 69वा प्रश्न आहे. आपल्याला हे अंक दिले त्याच्यामध्ये चौकटी दिल्यात. या पदावलीत चौकोनातील चिन्हाचा कोणता क्रम योग्य ठरेल. पहा इथं 0 आहे. आपण ते टाकून पाहू. पहा जर पहिलं चिन्ह टाकलं
0 भागिले 16 गुणिले 4 वजा 5 बरोबर 20. हे जर टाकलं तर 0 गुणिले 4 इथे पण 0 वजा 5 बरोबर 20. इथे हे बरोबर येणार नाही, हे चुकले आहे. पुढे आहे दुसरं 0 गुणिले 16 भागिले 4 बरोबर 5 वजा 20. याला गुणाकार 0 येणार, भागिले हा पण भागाकार 0 येणार. 5 15 हे बरोबरचे चिन्ह आहे. इथं हे पण चुकीचं आहे. पुढचं आपण 3 नंबरचं मांडून पाहू. पहा 0 नंतर आहे बरोबर 16 गुणाकाराचे चिन्ह नंतर 4 वजा 5 भागिले 20. इथे पहा 0 याची सगळ्यांची 64 वजा 5 भागिले 20. इथं 64 वजा 4 5 ने 4 ला 20 ला भागलं तर उत्तर येईल 4. उत्तर आलं 60. परंतु इथं 0 आहे, हे पण उत्तर चुकीचं आहे. आता शेवटचं आपण मांडून पाहू. इथे आहे 0 बरोबर 16 भागिले 4 गुणिले 5 वजा 20. इथं पहा हे 0 आहेत आणि यात आपल्याला पुढची पदावली सोडायची आहे. इथं गुणाकार भागाकार आहे. पहिल्यांदा आपण भागाकार सोडून आहे. 16 ला 4 ने 4 चौक 4 4 4 12 4 चौक 16 गुणिले 5 वजा 20. इथे 0 बरोबर आहे. 4 पंचे 20 वजा 20. 20 मधून 20 गेले 0. इकडं 0 आहे, इकडं 0 आहे. हे बरोबरचं चिन्ह आहे. 0 बरोबर 0 0. मग पर्याय क्रमांक 4 मधले चिन्ह ह्या पदावलीला बरोबर योग्य आहेत. पुढे आहे 17वा प्रश्न. एका हॉलची लांबी 60 मीटर असून रुंदी 45 मीटर आहे. या हॉलमध्ये 2 मीटर लांबी व 2 मीटर रुंदी असणाऱ्या चौरसाकृती फरशी बसवायची आहे. तर यासाठी किती फरशा लागतील? यासाठी आपण प्रथम यामध्ये आपल्याला लांबी 60 मीटर रुंदी 45 मीटर दिलेली आहे. याच्यावरून आपल्याला काय विचारलंय? हॉलची लांबी 60 मीटर असून रुंदी 45 मीटर आहे. या हॉलमध्ये 2 मीटर लांबी व 2 मीटर रुंदी असणारे चौरसाकृती फरशी बसवायची आहे. हॉलमध्ये आपल्याला प्रथम या फरशीचं क्षेत्रफळ काढून घ्यावं लागणार आहे. फरशीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी 2 मीटर लांबी आणि किती आहे 2 मीटर रुंदी आहे असणारी चौरसाकृती फरशी बसवायची आहे. आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढणार आहे, कारण आपल्याला खालची पूर्ण जागेचं हे करायचं, राऊंड मारायचे नाही, खालच्या जागेचं फरशी बसवायची आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग 2 गुणिले 2 झाले 4 मीटर. मग आपल्याला एकूण फरशीची संख्या काढायची आहे.
याच्यामध्ये पहा, आपल्याला प्रथम लांबी आणि 60 मीटर, रुंदी 45 मीटर दिलेली आहे. मग फरशीची लांबी काढताना आपल्याला आधी ह्या चौरसाकृती याचे क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, मग 60 गुणिले 45, मग 45 गुणिले 6, 6 पंचे 30, 6 चौक 24, 25 26 आणि 27 आणि हा 0. पहा, 27 चौरस सेंटीमीटर म्हणजे 2700 चौरस सेंटीमीटर हे त्याचं क्षेत्रफळ झालं. मग फरशांची संख्या काढायची आपल्याला. किती फरशा बसतील हे काढायचंय. संख्या म्हणजे हे एकूण क्षेत्रफळ आहे 2700 आणि त्याच्या फरशी कोणती आहे तर 4 चौरस मीटर अशा लांबीची फरशी बसवायची आहे. मग 4 ने याला भागलं तर 4 25, 4 सक 24, 25 26 27, 3 राहिले, 4 25, 4 7 28, 2 राहिले, 4 पंचे वरून घेतला 0, 4 पंचे 20 म्हणजे 675. इथं काय होईल तर किती फरशा बसतील 675 फरशा बसणार आहेत. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हॉलची लांबी रुंदी एवढी आहे. मग हॉलचं आपण त्याचं क्षेत्रफळ काढून घेतलं. ते निघलं आपलं 2700 चौरस मीटर. हॉलचं क्षेत्रफळ काढल्यानंतर हॉलमध्ये 2 मीटर लांबी व 2 मीटर रुंदी असणारी चौरसाकृती फरशी बसवायची. मग फरशीचं क्षेत्रफळ काढलं, ते निघलं आपलं 4 चौरस सेंटीमीटर. मग ह्या एकूण क्षेत्रफळाला जर ह्या आलेल्या फरशीच्या क्षेत्रफळाने आपण भागलं तर ते उत्तर आलं 675. पहा, 71वा प्रश्न आहे. खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य आकृतिबंध पर्याय निवडा. पुढे आहे पहा, 12 वर आहे तास काटा आणि मिनिट काटा. 12 वरचा थोडासा पुढे गेला तास काटा आणि 1 वर मिनिट काटा आला. त्याच्या पुढे आहे 12च्या पुढे आहे तास काटा आणि मिनिट गेला 4 वर. परत इथं 12च्या पुढं अजून थोडासा पुढे सरकला तास काटा आणि मिनिट काटा गेला 6 वर. परत इथून इथे म्हणजे 12 वरून इथं 2 नी गेला, परत इथं 2 नी वाढला, परत इथं होता इथे आला. मग आपला इथून इथं जाणार म्हणजे 6 7 8 वर इथे असणार. मग 12च्या पुढं आणि तास काटा 12च्या पुढं आणि मिनिट काटा 8 वर म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. असा आकृतिबंध आहे. पुढे आहे 12वा प्रश्न. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात अ, ब व क च्या जागी ठिकाणी अनुक्रमे कोणते अंक येतील ते शोधा. पहा, याच्यामध्ये असा अंक टाकायचा आहे अ, ब, क. इथे सारखे आणि इथं याच्यामधली कोणती जोडी आपल्याला टाकावं लागेल. इथं उत्तरामध्ये एक अंक हा अ असणार आहे. तर आपल्याला काय अंक टाकावं लागतील ते आपण टाकून पाहणार आहोत. पहा, इथे पहिले टाकलं 1 2 3 1 2 3 1 2 3 आणि त्यांची बेरीज केली तर 3 त्रिक 9, 3 3 2 7 3 2 7 3 अधिक 3 6 6 आणि 3 9 9 आलं. इथं 1 आहे म्हणजे हे चुकतंय. दुसरं आहे 2 3 4 2 3 4 2 3 4 4 आणि 4 8 8 आणि 4 12. इथे झाला 1 3 3 6 3 आणि 3 6 6 आणि 3 9 आणि 1 10. झाला 1 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 7. इथे 2
आहे 2, इथे पण आहे 2, इथे 2 आलाय, मग 702 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे 73वा. वृक्ष लागवडीस खर्च झालेल्या रकमेपैकी 3/8 भाग वृक्ष खरेदीसाठी खर्च झाला, 4/8 भाग हा मजुरीसाठी खर्च झाला व उरलेल्या 300 रुपयाचा खर्च हा वृक्ष वाहतुकीसाठी झाला, तर वृक्ष लागवडीस किती खर्च आला? पहा इथं वृक्ष खरेदीसाठी 3/8 भाग, मजुरीसाठी 4/8 भाग हा खर्च झालाय. मग आपल्याला प्रथम व खरेदीसाठी वृक्ष तर साठी खर्च झाला, उरलेला 300 रुपये खर्च हा वृक्ष वाहतुकीसाठी झालेला खर्च आहे 300 रुपये. मग आपल्याला इथं पहिल्यांदी खरेदी आणि मजुरीसाठी किती खर्च झालाय? वृक्ष खरेदी अधिक मजुरीसाठी किती खर्च झाला? तर 3/8 अधिक 4/8 तो खर्च झाला. आपल्याला अंशछेद आहेत, अंश वेगवेगळे आहेत, छेद समान आहेत, म्हणून आपण एकत्र बेरीज केली. 8 छेद घेतला कॉमन, 3 आणि 4 झाले 7. 7/8 हा खरेदी आणि मजुरीसाठी आपल्याला खर्च झालाय. मग आपण उरलेला खर्च हा वाहतुकीचा खर्च असणार आहे. वाहतुकीचा खर्च आपण 1 मानल्यास हा भाग झाला 1/8. पहा मग x मानल्यास मग 1/8 आपण शोधणार आहोत. पहा इथे पहा 1 हा खर्च आपण वाहतुकीचा मानला आणि 1 हा खर्च 1/8 हा समजा आपण वाहतुकीचा मानला, तर आपल्याला समीकरण तयार होईल 1/8 गुणिले x बरोबर 300. आपल्याला हे समीकरण सोडवलं तर x हे 300 ला भागिले आहे, तिकडे गेले झाले, गुणिले x बरोबर 0. 8 1 8 8 2 16 3 24 2400 रुपये आपल्याला तो खर्च येणार आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 74वा प्रश्न. 14 ची तिसरी विभाज्य संख्या व 11 ची चौथी विभाज्य संख्या यातील फरक किती? 14 ची तिसरी विभाज्य संख्या काढताना एकदम सोपी आहे. 14 ची तिसरी विभाज्य संख्या म्हणजे 14 ला 3 ने गुणायचं आहे. 14 ला 3 ने गुणलं गुणिले 3 तर 14 त्रिक 42 आणि 11 ची चौथी विभाज्य संख्या म्हणजे 11 ला 4 ने गुणायचं. 11 चौक 44, यांच्यातील फरक विचारलाय, मग 44 वजा 42 फरक आला 2. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 75वा प्रश्न. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? पहा 2 टोकाकडे अमर्याद वाढ असणारी आकृती म्हणजे रेषा. बरोबर, हे वाक्य बरोबर आहे. पहा पुढे आहे 2 बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला किरण म्हणतात. नाही, 2
बिंदू जोडून रेषाखंड तयार होतो. चौकोनाला 4 कोन असतात, हे बरोबर आहे. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, 1, 2, 3, ते पण बरोबर आहे. अमर्याद असणाऱ्या कृती म्हणजे रेषा, हे बरोबर आहे. हे 2 नंबरचं विधान बरोबर आहे. 4 नंबरचं विधान बरोबर आहे. परंतु 2 बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड म्हणतात. किरण म्हणत नाही. किरण म्हणजे हा एक बाजूला अमर्याद असतो तो किरण. म्हणजे हे वाक्य 3 नंबरचं चुकीचं आहे. धन्यवाद.